विद्यार्थी मित्रांनो, नुकतीच महाराष्ट्रातील प्रवेशाची पहिली यादी लागलेली आहे। साधारणपणे 570-72 मार्क असणाऱ्या विद्यार्थ्यांना गव्हर्नमेंट कॉलेजला तर 530 मार्क असणाऱ्या विद्यार्थ्यांना सेमी गव्हर्नमेंटच्या किंवा प्रायव्हेट कॉलेजला प्रवेश मिळालेला आहे। महाराष्ट्रातल्या फीसचा विचार केला तर साधारणपणे महाराष्ट्रातली जी फीस आहे ती आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 8-10 लाखाच्या आसपास फीस लागते आणि आपल्याला त्याच्यात कन्सेशन्स EBC वगैरे म्हणून आपल्याला ती फीस कमी पडते। परंतु ज्या विद्यार्थ्यांचे मार्क कमी आहेत, ज्यांनी टार्गेट ठेवलं होतं की 500 मार्काच्या आसपास मार्क पडले तर आपल्याला MBBSला प्रवेश मिळू शकेल, अशा विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी थोडीशी अडचण निर्माण झाली आहे। आणि मला असं वाटतं की आत्ता आपल्याला आपल्या बजेटमध्ये प्रवेश मिळू शकेल असं एक राज्य ते म्हणजे उत्तर प्रदेश। त्या ठिकाणची दुसऱ्या फेरीची प्रवेशाची प्रक्रिया उद्या मंगळवारपासून सुरू होत आहे। आपल्यापैकी ज्या विद्यार्थ्यांना असं वाटते की उत्तर प्रदेशमध्ये आपण प्रवेश घ्यायचा, मी तुम्हाला सांगेल उत्तर प्रदेशमध्ये एकंदरीत 20 महाविद्यालय आहेत की ज्या ठिकाणी आपल्याला प्रवेशाची संधी आहे। आणि या 20 महाविद्यालयातल्या फीसचा विचार केला तर 10,40,000पासून ते 12,72,000पर्यंतची वेगवेगळ्या महाविद्यालयाची वेगवेगळी फीस आहे। महाराष्ट्रात ज्याप्रमाणे महाविद्यालयातल्या प्रवेशासाठी फीससोबत डिपॉझिट घेतले जाते, सिंधुदुर्गच्या कॉलेजने ज्या पद्धतीने हॉस्टेल कंपल्सरी केलेलं आहे, काही ठिकाणी ज्या पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने काही छुपे खर्च घेतले जातात, त्याच पद्धतीने साधारण 2-3 लाख रुपयापर्यंतचा एक्स्ट्राचा खर्च लागतो। मागच्या फेरीत, मी मागच्या वर्षी नाही सांगत, मागच्या फेरीत साधारणपणे 350 मार्क असणाऱ्या विद्यार्थ्यांना उत्तर प्रदेशमध्ये 12 लाखाच्या आसपासच्या फी स्ट्रक्चरमध्ये प्रवेश मिळालेला आहे। आपल्यापैकी जे विद्यार्थी उत्तर प्रदेशमध्ये प्रवेश घेऊ इच्छितात, ज्या विद्यार्थ्यांचे मार्क साधारणपणे महाराष्ट्रात आता गव्हर्नमेंटला ॲडमिशन मिळणार नाही, सेमी गव्हर्नमेंटलाही मिळणार नाही अशी परिस्थिती आहे, डीमला जाण्याची ज्यांची क्षमता नाही आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी ही एक संधी आहे। मी प्राध्यापक संजय सारडा, माझे सहकारी प्राध्यापक श्रीकांत कलंत्री आपल्या सगळ्यांना उत्तर प्रदेशच्या या प्रवेशासाठी पूर्णपणे मार्गदर्शन करण्यासाठी तयार आहोत। आपल्यापैकी ज्यांना असं वाटतं की या संदर्भातली सविस्तर माहिती पाहिजे असेल त्या विद्यार्थ्यांनी माझा व्हॉट्सअपचा नंबर 940396 2110 9403962110 किंवा माझे सहकारी प्राध्यापक श्रीकांत कलंत्री यांचा मोबाईल नंबर 9890021051 98-900-21051 या मोबाईल नंबरवर संपर्क साधावा। मी आपल्या सगळ्यांना प्रवेशासाठी शुभेच्छा देतो। धन्यवाद।